प्लस चे 2 सामने आपण अगोदर पाहू. चला मॅच ऑन आहे. 40+ क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. आणि आज डॉक्टर असं म्हटलं जातं का 40+ म्हणजे अनुभव, 40+ म्हणजे परिपक्वता आणि 40+ म्हणजे वक्तशीरपणा. मात्र आता थोडा डिले झाला. मॅच ऑन. जनार्दन पाटील पहिला चेंडू स्ट्रायकर एंडला. रमाकांत पहिला चेंडू ड्राईव्ह करतो डीप एक्स्ट्रा कव्हरला. सुरुवात दणक्यात, चांगला फटका आलाय. 4 धावा मिळतील चौकार. डॉक्टर लेट आले मात्र सुरुवात चांगली झाली. नक्कीच पुन्हा एकदा चांगला सुंदर फटका लॉंगाच्या दिशेने मला चेंडू. एक धावसंख्या पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा कोणताही निर्णय नाही त्यांचा. एक धाव समाधान मानतो. धावसंख्या होती 5. चांगली सुरुवात म्हणावी लागेल टेंबोड संघाकडून. चांगले फलंदाजाचा एक भरणा असलेला एक संघ टेंबोड संघ. नक्कीच 51वा चौकार पाहिला या स्पर्धेमध्ये. राहुल आम्हाला माहिती देतो पुढचा जनार्दन पाटील. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं ऑन दी राईज. अपील झाली. 40+ मध्ये आपण पाहतोय फिटनेसला महत्त्व दिलं जातं. लॉंग ऑन रेडियम पॉवर प्ले 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकामध्ये डॉक्टर तुम्हाला काय वाटतं टेंबोडे 40+ किती टार्गेट सेट करेल? चांगला बॅट्समनचा भरणा असल्यामुळं नक्कीच 50-55 60च्या आसपास जाऊ शकतो. खराब चेंडू लेग स्टंपच्या जास्तच बाहेर आणि आव्हान स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 6. बिनबाद 6. चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळतं आपल्याला विनोद पाठेंकडून. आधी लवचिक आहे, गडी बारीक आहे, पण जबरदस्त वाकडा तिकडा होतो पण चेंडू सोडत नाही. वाकडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रोहिदास पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडे यांच्या वतीने मनपूर्वक आपलं स्वागत करत आहोत. तर 6 धावा झालेत. एक व्हाईट बॉल 2 डॉट आला. चौकाराने सुरुवात केली रमाकांत यांनी बॅटिंग करताना. टेंबोडे 40+. काही खेळाडूंचा शॉर्टफॉल होता आणि आता जबाबदारी आहे चांगल्या धावा बनवायचेत. नेक्स्ट बॉल जनार्दन पाटील पुढे सरसावत फटका केला. स्ट्रेट हिट. डॉक्टर स्ट्रेट हिटचा फटका क्रिकेटमधील ताकदीचा असतो. हा चौकार आला. 52वा चौकार स्पर्धेमध्ये. बॅटिंग करताना टेंबोडे 40+. स्ट्रेट हिट खेळणं म्हणजे तुमच्याकडे फुटवर्क पाहिजे, नजर पाहिजे आणि तेवढी ताकद. गुड स्ट्रोक फलंदाज होते. नक्कीच सागर ताकद, टायमिंग, टेक्निक ही टेक्निक पाहायला मिळाली आपल्याला. स्ट्रेट डाईव्ह मारला म्हटल्यानंतर. पुढे चेंडू जनार्दन यांचा सुंदर चेंडू. तेवढा ताकदीचा फटका बघूया. बाबा 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 घुमायला कावडा कधी भारी मारलाय. एवढा लांब कधी मारला बाका वर ना देखला एवढा लांब. 6. तर हिंदू वर्षातील आज शेवटचा दिवस आहे. षटकार आले. एक चौकार शंतनू यांना पाहतोय. त्यानंतर रमाकांत यांना पाहतोय. डॉक्टर गोपीनाथ जॉईंट आहेत. एक चांगला त्यांचा डायलॉग आपण ऐकला आणि सूर्यकांत साहेब आमच्याकडे वळले. त्यांनी बघितले ही व्यक्ती कोण आहेत आणि त्यानंतर पाहिलं आता डॉक्टर गोपीनाथ आहेत. यासाठी ओळखले जातात. सर्व गुण संपन्न आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये बरीच वर्ष त्यांची सेवा राहिली. क्रिकेट आवडतं बँड असो कुठलं असं क्षेत्र नाही का जे डॉक्टर गोपीनाथ यांनी गाजवलं नाही. ते जॉईंट आहेत आमच्या समेत. जनार्दन पाटील मनोहर पाटील यांना त्यांनी सांगितलं घरी जाऊन तुम्ही फ्रेश येऊन येऊ शकता. एकूण धावा धावफलकावरती 16. पुढील षटक घेऊन येतो तो प्रकाश म्हात्रे. एक चांगला भेदरार्ध सेकंड इनिंग आणि 40+ आपण क्रिकेट जरूर एन्जॉय करता. असं म्हटलं जातं का माणसाचं वय वाढल्यानंतर ज्येष्ठ होतात, म्हातारे होतात असं म्हटलं जातं. मात्र 40+ क्रिकेट पाहिला तर आजही तरुणांना लाजवेल असं क्रिकेट त्यांच्या मार्फत आपण नेहमी पाहतो. बरोबर आहे. कारण मन कधीच म्हातारं होत नाहीये. मन हे तरुणच राहतं. लक्षात घ्या. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. एक गुडल्यांचा चेंडू टाकलाय प्रकाशने. तेवढ्याच गतीनं टाकल्या चेंडू होता. समजला नाहीये बॅट्समन रमाकांतला. आता पण चांगली बॅटिंग करतोय. चांगले फटके पाहायला मिळतात आपल्याला.
रमाकांतच्या बॅटमधून निघालेला एक षटकार पाहिला आपण. पुढील चेंडू प्रकाश यांचा. हा पिच चेंडू नक्कीच वाईट स्वरूपात चेंडू आणि 1+1 पाईट स्वरूपात सुद्धा एक धाव मिळते. 1+1 2 धाव मिळतात या चेंडूवरती. धावसंख्या होती 25. रिव्ह्यू घेत आहे वाईटसाठी. थर्ड मॅन आपलं काम करतील. तिसरं पंचांचं काम आता आहे, ते त्यांचं काम पूर्ण करतील. चांगला सामना पाहायला मिळतो आपल्या मैदानामध्ये. एक मोहसंघ, विजय हनुमान मोहसंघ, त्यात विरुद्ध टेंबोडे संघ, दोन्ही बलाढ्य संघ आहेत, ताकदवर संघ आहे दोन्ही सुद्धा. चांगला सामना होण्याची दाट शक्यता आहे तशी. चला थोडा स्पीडअप करा. एकूण धावा धावफलकावरती 25-25. सेकंड ओव्हर व्हाईट बॉल. मॅच ऑन करा. 3 कॅमेरे WTC लाईव्ह स्पर्धा कव्हर करते. आज आमचे मेन कॅमेरामन पाहतोय ओमेत, अतुल सुद्धा यस ट्राय करतोय. आउटफील्डमध्ये प्रचंड वेग आहे. डॉक्टर बघा 2 धाव घेण्यासाठी सरकलेत. 2 धावा. वेल गुड, कौतुक केलं. 40+ मध्ये डॉक्टर अमित 4 धावा सुद्धा पळताना पाहिलं. पनवेल प्रीमियर लीग स्पर्धा होती नेरेच्या मैदानावर. आपण स्वतः आयोजक होता. खूप छान 40+ क्रिकेट आपण तिथे पाहिलं. आणि आज जेव्हा 40+चे लॉट्स होतात ना, त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गुणवत्ता, आज मालिकावी रेसमध्ये सुद्धा 40+चे खूप खेळाडू चमकतात. हे इम्प्रूव्हमेंट झाले 40+ मध्ये. आणि घेतल्यात सुद्धा बाईक. 40+ मध्ये बाईक सुद्धा, बाईक विनर पण आहेत आत्ताचे. त्याच्यामुळं तरुणांना लाजीवला आता सुद्धा खेळ करून दाखवतात. फुल टॉस आणि नक्की चांगला पॉवरफुल फटका आहे. लॉंगॉनच्या मला स्ट्रेट मारलाय. षटकार. धावसंख्या होते 33. दुसरा प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली 33. चांगला स्कोर उभारण्यामध्ये येताना यश मिळतोय टेंबोडे संघाला. आणि एवढी वाईट गोलंदाजी नाही, परंतु नक्कीच तेवढे ताकदीचे फलंदाज तिथे आपल्याला पाहायला मिळतात खेळपट्टीवरती. आणि तेवढे चांगले सुंदर फटकेबाजी करतायत. नक्कीच टेंबोडे संघाचं पण कौतुक करावं लागेल, कारण 2 षटकामध्ये त्यांनी 33 दुसरा षटक चालू आहे. तर नक्कीच 33 लास्ट बॉल बॅटिंग करते टेंबोडे 40+. डॉक्टर आमच्या समोर जॉईंट आहेत महागुरू सुद्धा आहेत. 2005ला आम्ही असं म्हटलं जातं का 40+ क्रिकेटचा जन्म झाला. डॉक्टर जेव्हा तुम्ही तरुण वर्गामध्ये क्रिकेट खेळायचं तेव्हा असा काही प्रकार होता का 40+, 50+? असं काहीच नव्हतं त्यावेळेला. फक्त आणि म्हणजे ओपन मॅचेस व्हायच्या. 1 गाव 11 असं काही नव्हतं. इकडं 2, 4, 6 असं चालत होतं. आणि तेव्हा मैदान कसं असायचं ते सुद्धा ऐकायला आवडेल. मात्र इथे शेवटचा चेंडू 33 झेल होणार का? पहिला धक्का मिळणार आणि सोडलाय झेल. प्रकाश मात्रेकडून ही अपेक्षा नसते, कारण तो एक चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांनी झेल सोडलाय. आता मध्ये इम्प्रूव्हमेंट आपण पाहतोय. 2 षटकं 34 धावा. डॉक्टर जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायचं तेव्हा असं मैदान असायचं, जसे शेतामध्ये असायची मैदान आणि आडवी बांध आडवे असायचे. मी एक वेळ कॅच घेताना पडलो होतो. माझी चवाली नक्कीच वाकडी झाली होती. आपले जे संभाजी मस्कर आहेत यांनी सरळ केली होती माझी, पण कॅच सोडला नव्हता बांधावरनं. आउटफील्ड म्हटलं तर इकडून बॉल तिकडं, तिकडून इकडं, अगदी चिरा भेगा पडलेला. आता बघा गुळगुळीत, चकचकीत आणि देखणी चिकणी आपल्या खेळपट्टी त्याचप्रमाणे मैदान पाहायला मिळतात. त्यावेळेचं असं काहीच नव्हतं. चला एकूण धावा 34. 2 षटकं झाली. स्पीडअप करा. WTC लाईव्ह आपण. सूर्य देवता. चला एवढा वेळ घेऊ नका, एवढा वेळ अजिबात घेऊ नका. सूर्य देवता आपण पाहतोय आता निरोप घेतात. अशा प्रकारचंच आहे. जर झेल सोडला तुम्ही, पण नक्की त्याचं तुम्हाला किंमत मोजावी लागेल. अविनाश पाटील यांचा पुढील चेंडू, फुल टच चेंडू आणि फाईन लेगच्या दिशेने मारला चेंडू. नक्कीच एक चेंडू दिशा दिली आणि खणखणीत चौकार येतोय. चेंडूचा सीमारेषे पार, खणखणीत चौकार. माध्यमातून या स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने आपल्याला मैदान उपलब्ध झालेलं आहे. या मैदानाचे मालक आदरणीय सीताराम दादा जमदाडे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अविनाश पाटील बॅक टू बॅक 2 चौका डॉक्टर आले. जिथे शंतनू, रमाकांत, टेंबोडेची बॅटिंग काय तुफानी. ज्या पद्धतीने सुरुवात झाली, मगाशी काही काळ वेळ घेत होते. जर बॅटिंग घेतली असती तर आणखीन लवकर खेळ सुरू झाला असता. नक्कीच.
42 धावा 42. नेक्स्ट बॉल. सलग 2 चौकार. इथे संधी होणार मात्र नाहीये, कोणी क्षेत्ररक्षक नाहीये अंतर्वर्तुळामध्ये. बघा ही धाव हे क्रिकेट डॉक्टर 40+ मध्ये पाहायला मिळतो. नक्कीच 3 धावा धावून काढल्या. रनिंग बिटवीन द विकेट्स खूप चांगली पाहायला मिळते आपल्याला त्याची. आणि नक्कीच स्लोअर गतीचा चेंडू होता, फसवा चेंडू होता, परंतु तेवढं ते त्यांनी ओळखलं आणि चेंडू चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळलं. ह्या चेंडूवर सुद्धा 3 धावा मिळाल्या. धावसंख्या होते ती 45. बघा स्क्रीनवर पाहतो WTC लाईव्ह. काय सुंदर कॅप्चर केलं पीक. सूर्य देवता अगदी आता डोंगरा आड आणि ती नाहीसी होणार आणि आजचा दिवस आपण पाहतो रात्र होणार, काळोख रात्र. आणि आजचा दिवस हा हिंदू नवीन वर्षातील शेवटचा दिवस आहे. तर डॉक्टर महागुरु आहेत जे 31 कधीही साजरी करत नाही. ते नेहमी सांगतात का आपला नवीन वर्ष हा गुढीपाडव्याला सुरू होता आणि आजची रात्र तुम्ही जल्लोष करा. नक्कीच गडगे साहेब बसूया नंतर मग गप्पा करता, पण टेन्शन घेऊ नका. निश्चित सर्व चर्चा करू. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे यस आपण मॅच कडे फोकस करू. आणि इथे अपील जोरदार. यस डिसिजन आले. चांगली फिल्डिंग. यस ऑन फील्ड आउट आहे मात्र डाऊट्स क्लिअर होतील. मोहन पाठे ज्यांनी जो थ्रो केला, चांगली एवढी जबरदस्त फिल्डिंग केली. 50+ आहेत ते. 54 का 55 असेल वाटत नाही. बघा चॉकलेट हिरो जबरदस्त केस, कुरळे केस अगदी उलटे फिरवलेले. मग तेवढाच चॉकलेटपणाचा त्यांचा थ्रो पाहायला मिळाला आपल्याला. डायरेक्ट हिट केलंय. नक्कीच यस आउट. बाद आउट रन आउट. खूप चांगला थ्रो केला आणि खेळाडू बाद होतोय. नक्कीच जगदीश खोपकर एक शिक्षक आहेत मोरबे गावचे खेळाडू, त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद जगदीश. तर तिसरं षटक प्रगतीपथावर. धावा आपण जरूर पाहतो. बॅटिंग करताना तेंबोडे 40+ तुफानी बॅटिंग झाली. रमाकांत यांना पाहिलं, त्यानंतर होती शंकुनाथ आणि आता नवीन फलंदाज अमित. आपण एकूण धावा डॉक्टर पाहिल्या तर ज्या पद्धतीनं तेंबोडे संघ बॅटिंग करतो ना, सुरुवात चांगली आहे, चांगली धावसंख्या 45. तिसरं षटक. मी मगाशी तुला म्हटलं होतं का चांगल्या बॅट्समनचा भरणा असलेला हा संघ आहे, त्यामुळे 55-60 धाव्यात नक्कीच त्यांचं लक्ष असेल. पण या मोह संघामध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे, तेवढीच चांगले ताकदीचे फलंदाज आहेत. बॉलिंग सुद्धा चांगली आहेत. दोन्ही संघाकडे बॉलिंग बॅटिंग खूप चांगली जबरदस्त आहे, कारण आम्ही दोन्ही संघाला चांगले जवळनं ओळखतोय. चांगले मित्र सुद्धा आहेत 40+ सर्व एकत्रित सवंगडी. लक्ष विद्या मॅचकडे. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा 45. बॅटिंग करतोय तेंबोडे 40+. बऱ्यापैकी धावा चांगल्या जमवल्या डॉक्टर. मात्र जे टार्गेट सेट करायचे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, पुढच्या सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्या. आणि लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. काही काळ क्षेत्ररक्षक रेडी. झेल घेण्यासाठी संधी तर नव्हती, मात्र तितक्या वेगाने धावा पूर्ण केल्या. 3 षटकांचा खेळ इथे जरूर नक्कीच आपण पाहतो. प्रगतीपथावर असताना पूर्वार्ध 5 षटक. ड्रिंक्स ब्रेक असेल. 12 मॅन. चला लवकर पाणी घेऊन जा. मनोहर पाटील जॉईन झालेत. आणि एकूण धावा 3 षटकानंतर एकूण धावा 47. तर महागुरु आज डॉक्टर गोपीनाथ पाटील यांच्याकडून तुम्हाला मेजवानी आहे, कारण त्यांनी कौतुक केलं का तुम्ही अगदी जी पाश्चात्य संस्कृती आहे त्याला फॉलो करत नाही. आणि आज उद्यापासून गुढीपाडवा सुरू होणार. तर महागुरूंसाठी गुड न्यूज आहे डॉक्टर गोपीनाथ पाटील यांच्याकडून. नक्कीच. आणि तसेच दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस निलेश पाटील यांचं इथं आगमन झालंय, तर त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. गडगे साहेब नंतर निवांत अगदी बसू आपण, टेन्शन घेऊ नका. हा लिस्ट व्हॉट्सअपला पाठवा मला. गप्पा मारण्याचे काय काय विषय आपले असतील, कारण विषय स्वरूपात बघा मित्रांचं एक मनोरंजन आहे. आम्हाला की सर्व समालोचकांना मनोरंजन करणं खूप आवडतं. आज आमच्या समवेत डॉक्टर गोपीनाथ पाटील सर जोडलेले आहेत, कारण सागर मांडवकर सांगायचं झालं की 2-3 वर्षापूर्वी एक महासंकट होतं खऱ्या अर्थाने. आणि त्यावेळेस कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्यांनी आरोग्य यंत्रणेच्या दृष्टिकोनातून सामाजिक दृष्ट्या घटक बनत समाजाला योगदान देणारे आज नेरे 40+ चे क्रिकेटर डॉक्टर गोपीनाथ पाटील सर आमच्याशी जोडलेले आहेत. म्हणजे आजचा दिवस हा अतिशय आनंदात आपण इथे नक्कीच. महागुरु एक गुड न्यूज सुद्धा आहे. काही दिवसापूर्वी आम्ही त्यांना पाहिलं का TB मुक्त ग्रामपंचायतीसाठी त्यांनी केलेली वैद्यकीय क्षेत्रामध्ये समाजसेवा आणि त्यांना कलेक्टर साहेबांच्या हस्ते सत्कार झाला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत डॉक्टर गोपीनाथ. बघा त्यांचं कौतुक करूया. यस मॅचकडे वळतोय. धन्यवाद सर्वांचं मनापासून धन्यवाद. सगळ्यांनी कधी भरभरून कौतुक केलं माझं. आणि प्रीतम पाटील साहेब यांचं इथं आगमन झालंय, संतोष भोळे साहेब यांचं इथं आगमन झालंय. 4थं षटक घेऊन येतंय प्रकाश म्हात्रे.
नक्कीच प्रीतम पाटील साहेबांना माहिती आहे आज मार्केट बंद आहे, त्याच्यामुळे ते लवकर आले मला वाटतं. असं चांगले उत्तर पूर्व उत्तर विभाग 40+ चे अध्यक्ष प्रीतम पाटील पडगे त्यांच्या समवेत सिनियर क्रिकेटर संतोष भोईर एक चांगले पुरस्कार ते सुद्धा आहे. स्वागत आहे तुमचं. चौथं षटक हे स्लॉफ केलाय प्रचंड ताकदीनं, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आणि तिथे पकडला झेल. चौथं षटक प्रगतीपथावर असताना तेंबोडे 40+ किती टार्गेट सेट करेल. एकूण धावा फलकावर आपण जरूर पाहिल्या. 4th ओव्हर इन प्रोग्रेस 47. पहिला धक्का मिळाला आणि त्यानंतर आणखीन एक गडी बाद. 10व्या डॉक्टर बऱ्यापैकी चांगले आहेत बॅटिंग करताना. चला थोडा स्पीडअप करा. नक्कीच उत्तुंग षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय आणि लॉंगॉनला खूप छान असं कोणत्या प्रकारे चुकी न करता जनार्दन पाटील एक अचूक असा झेल टिपलं ते आणि खेळाडू बाद झालाय. ला 40+ आम्ही दोघं जण करतोय कॉमेंट्री. बघूया बॅटिंग द्यायचं होतं विलास. विलास घे ग्लास हो फर्स्ट क्लास. चल बघू विलास पाटील एक हार्ड हिटर बॅट्समन. गडी बारीक आहे पण फार उत्तुंग शॉट मारतोय. खूप जबरदस्त शॉट मारतोय, फटके मारतो आणि लांब लचकाचे षटकार मारतोय तो. आता थोडंसं आपण रंगात आलो या, लक्षात घ्या. उल्लेखनीय कामगिरी असते नेहमी त्यांच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय. विलासचा विचार केला ना तर हे एक छोटा तीर घाव करे गंभीर असं म्हणतात. त्याच्या लय जोरात लागते ते. प्रकाशचा एक चांगला चेंडू म्हणता येईल कारण ओव्हरलेंथ बॉल होता परंतु समजू शकला नाही. ज्या पद्धतीने विलासचा स्टान्स होता त्या स्टान्सच्या अगेन्स्टमध्ये मेरिटवर बॉल होता आणि लक्षात आलं नाही त्याला. विलासला टायमिंगच दिला नाही, बात ना बॅट उचलूच दिला नाही, तसं बॉल गेला, दिसलाच नाही विलासला. आता अंधारा पडत चाललाय नक्की. पुन्हा एकदा सेम चेंडू बघा आणि तुला सेम चेंडू टाकतोय तू बॅट फिरवतोय. प्रकाश मात्रेचा विचार केला तर प्रकाश हा लाईन आणि लेंथवर बॉल आणि त्याचा जर लेंथ जर विचार केला तर त्याच्यावर जो चेंडू आहे तो खाली राहतोय. विलास त्याला जज करू शकत नाही आणि जजमेंट खूप गरजेचं आहे या स्टेजला. नक्कीच प्रीतम पाटील साहेब बघा शॉर्ट पिच चेंडू पडला. नक्कीच थर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू जातो चौकार. लाईट अंपायर जर बॅड लाईट असेल तर तुम्ही लाईटसाठी हे करू शकता. तर त्या हिशोबाने तुमच्या पद्धतीने तुम्ही कॉल करा. यस यस सुंदर आपण हा शॉट पाहिला. ज्या पद्धतीने शॉर्ट पिच होता त्याला कट केला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, चौकार आला आणि चौकारच्या माध्यमातून धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय ते म्हणजे 51. अतिशय चांगली बॅटिंग होती आपण पाहतोय. चांगला चेंडू टॅप केला, एक धाव तर सहजरित्या पूर्ण. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करतील का? यस, अमित पहिलाच इंटरेस्टेड होता आणि एकाला 2 मध्ये कन्वर्ट केला. डेंजर एंडला जरी विलास होता मात्र आमिरची जी रनिंग बिटवीन द विकेट्स खूप सुंदर पाहायला मिळाली. अमितचा विचार केला ना थोडं इंजर्ड आहे, पायाचं जर अलाइनमेंट जर चेक केला तर त्याच्यामुळे रॉड आहे पायामध्ये, तरी रनिंग बिटवीन द विकेट्स सुंदर आहे. त्याने फर्स्ट सेकंड इनिंगला लाईट लावूया ना. आणि जर प्लेयर्स कॉल असेल बॅटिंग प्लस क्रिकेट संघाच्या संगणकाला मात्र आता शेवटचा पुकार असणार आहे. पडगे 40+ क्रिकेट संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. नाणेफेकीसाठी लगेचच संपर्क साधावा. यापूर्वी बघा टेंबोडे क्रिकेट संघ उशिरा आल्यानंतर त्यांना 3 धावांनी इथे दंडित करण्यात आलं आणि जर हे सत्र संपण्यापूर्वी सुकापूर 40+ क्रिकेट संघाचे संगणक दाखल झाले नाही आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा निश्चित स्वरूपात अशाच प्रकारची नियमावली असणार आहे. प्रत्येक संघासाठी याची प्रत्येक संघाच्या संगणकांनी खऱ्या अर्थाने दक्षता घ्यायची आहे. ओ टू प्रीतम पाटील. धन्यवाद महागुरु. महागुरु माझ्यासोबत डॉक्टर गोपीनाथ पाटील आहेत आणि यांचं जर आपण विचार केलं तर अतिशय भाषेवर खूप मोठं प्रभुत्व आहे. आणि प्रभुत्व असं नाही की जर आदिवासी भाषा म्हटली तर डॉक्टरांची ओळख आहे, तर येणाऱ्या काळामध्ये आदिवासी भाषासुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि आदिवासी भाषेमध्ये कॉमेंट्री तुमच्या माध्यमातून नेहमी आम्ही पाहतो ऐकतो आणि त्या कॉमेंट्रीची आवड आहे लोकांना. लाईव्हच्या माध्यमातून लोक अपेक्षा करत असतील की डॉक्टर साहेब आहेत मग आदिवासी लँग्वेज येणार. नक्कीच नक्कीच मी स्वतःला एक आदिवासी समजतोय कारण का माझी जी सर्व्हिस पूर्ण झाली आत्तापर्यंतची
26 वर्ष पूर्ण झाली ती आदिवासी भागामध्ये झाली, त्यामुळे मी त्यांचा चांगला अभ्यास केला आहे. स्कोर झाला आहे 53. सर डॉक्टर गोपीनाथ पाटील सर, तुमच्या मताशी आम्ही पूर्णतः सहमत आहोत. कारण आताच आपण आदिवासी बांधवांच्या बद्दल खऱ्या अर्थाने जी प्रीतम पाटील यांनी खऱ्या अर्थाने एक आठवण करून दिली आणि या समाजाचा उल्लेख करता झाला ना, अतिशय संघर्ष करणारा कष्टाळू मेहनती समाज म्हणून खऱ्या अर्थाने आदिवासी बांधव आपले ओळखले जातात. आणि आज त्यांची सुद्धा चांगल्या प्रकारे प्रगती शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आदिवासी बांधवांचे आमचा जो युवा वर्ग आहे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे गरुड भरारी सुद्धा क्रीडा क्षेत्र असो, व्यावसायिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये गरुड भरारी घेतलेली आहे. नक्कीच गाडगे साहेब, 9 ऑगस्ट जो आदिवासी दिन पाळला जातो तो माझ्या मिसेसचा वाढदिवस आहे, त्या दिवसा असतो. पण मी आवर्जून त्या दिवशी या कार्यक्रमाला उपस्थित असतो. मला त्या गोष्टी नक्कीच अभिमान आहे की आदिवासी बांधवांचा. नक्कीच डीजे नितीन म्हणजे परफेक्ट टायमिंगवर कोणतं गाणं चालू झालं पाहिजे हे नितीनला माहिती आहे. डीजे नितीन ह्यासाठी ओळखला जातो. काय तो बॉल टाकना हा जगदीश हा का तो जगदीश रे कटे टाकना तुम्हाला नाही हेरच वाटतं तर बॉल कटे टाकना त्याने लाईन नाही भेटणं हा वाटतं. येणा पण बासने नाव वाखवला पाहिजे हो का बेस बॉल ठीक. ही ओळख आहे डॉक्टर गोपीनाथ पाटील साहेबांची आणि कंटिन्यू राहिलं पाहिजे. हे चांगला चेंडू होता, मात्र थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू लाईन आणि लेंथ कव्हर अप करण्याचा प्रयत्न करतोय. जगदीश हा अतिशय चांगला बॅट्समन सुद्धा आहे, म्हणजे ऑलराऊंडर भूमिकेमध्ये आपण पाहतो. मात्र टॅप केलाय, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज, कोणती चुकी करणार नाही, त्याच्याकडे अनुभव आहे. संतोष पाटील अतिशय चांगलं झेल आपण म्हणू शकतो या. आणि संघाचा कर्णधार स्वतः आहे, त्यामुळे तो कोणत्या प्रकारे चुकी करणारच नाही. मला वाटतं नक्की एक हप्पीच चेंडू होता आणि फटका पण चांगला होता, पण ती तशी खेळाडू असल्यामुळं नक्कीच चांगला झेल टिपला. कोणत्या प्रकारची त्यांनी चुकी केली नाही संतोष पाटीलनं. का त्याच्यावर सुद्धा एक संघाची जबाबदारी आहे, स्वतः कर्णधार असल्यामुळं ही अशा छोट्या मोठ्या चुक्या करून जमणार नाही त्यांना सुद्धा. आणि चांगला स्कोर उभारण्यामध्ये पण यश मिळाला. 54 धावसंख्या झाली आहे टेंबोड संघाची. माझा अंदाज होता 55 ते 60चा मी अंदाज दिला होता, तिथपर्यंत पोहोचतोय टेंबोड संघ. पण गोलंदाजांकडून उल्लेखनीय कामगिरी झाली, कारण आपण जर जनार्दनचा विचार केला तर 16 धावसंख्या खर्च केली होते. त्यानंतर प्रकाशने 18 खर्च केल्या, त्यानंतर अविनाश आला त्याने 13 खर्च केला. मात्र कंट्रोल केलं प्रकाश मात्रेने सेकंड ओव्हरमध्ये, तिथे फक्त 6 धावा खर्च केल्या, म्हणजे कौतुक केलं पाहिजे. मात्र बॅटिंग करत असताना जी बॅटिंग रमाकांत पाटील आणि शंकुनाथने केली होती त्याला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. आता संतोषने झेल घेतली, संतोष मस्कर आता स्ट्राईकला येतोय. संतोष मस्करचा उल्लेख केला ना तर हार्ड हिटर बॅट्समन, चारी बाजूला बॅटिंग करणारा हा फलंदाज टेंबोड संघाचा. चांगला टॅप केला, एक धाव तर सहजरित्या पूर्ण स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडकण्याचा प्रयत्न, एकाला 2 मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न, मात्र इथे थोडी रिस्क आहे आणि रिस्क घेतली आणि मात्र विकेट गमावला विलास पाटील याचा. आपण जर पाहिलं स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 55 वर विलास परततोय आणि मोठा हादरा मी म्हणेन टेंबोडे संघाला. मोठा झटका आणि लोअर फुलटॉस होता. लो फुलटॉस चेंडू मला वाटतं ताकदीनं चेंडू मारण्याची फार गरज होती, कारण आता हाणामारीचं षटक आहे, शेवटचं षटक आहे. याच्यामध्ये तुम्ही प्लेसमेंट वगैरे नाही करू शकत, कारण का तुमच्या रन्स झालेल्या जरी असल्या तर जेवढ्या धावा होती, का तुमच्या समोरचा संघ आहे तो मोठा बलाढ्य संघ आहे, मोह संघ आहे. सुंदर चेंडू, जबरदस्त चेंडू, चांगला कमबॅक जगदीश याचं. डॉक्टर साहेब आपण कौतुक केलं पाहिजे नामदेव जमदाडे साहेबांचं, कारण ह्या वाकडी गावामध्ये 3 ग्राउंड असताना स्वतःचं मालकीचं ग्राउंड म्हणजे स्वतःच्या जागेवर एवढं मोठं ग्राउंड उभारणं याचं कौतुक केलं पाहिजे. म्हणजे क्रिकेटचं एवढी आवड आहे नामदेव जमदाडे साहेबांना. आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी हा व्यक्ती उपस्थित असतो आणि त्यांचं कौतुक नक्कीच केलं पाहिजे. चांगला फटका, जबरदस्त फटका, अगदी उत्तुंग गगनचुंबी असा षटकार मारला. मी आत्ताच म्हटलं तेवढी ताकद आहे या खेळाडूमध्ये आणि ती दाखवून सुद्धा दिली आहे संतोष मस्कर यानं. जबरदस्त फटका पाहायला मिळाला आपल्याला. एक उत्तुंग चेंडूची जणू काही त्यांनी टिकलीच केली होती आणि धावसंख्या होते 61, 62 आणि 67. बघा तो पुन्हा एकदा पाहायला मिळतो षटकार का, पाहूया आपण.
संतोष मस्करचा मी उल्लेख केला होता की संतोष मस्कर बॉटम हँडचा चांगला वापर करतो. बॉटम हँडचा स्टॉप करून म्हणजे वेट करून जो फटका मारायचा असेल ना तर संतोष मस्कर याची क्वालिटी आहे बॅटिंगची. आणि बॉटम हँडचा चांगला उपयोग केला. जगदीश समजू शकला नाही, जसा ओव्हर पिच मिळाला बॉलला सरळ स्टेडियमच्या बाहेर टाकलं. ही ओळख आहे संतोष मस्करची. चांगली बॅटिंग होते. आतापर्यंत आपण पाहिलं 4 चेंडू फेकलेत, 5 चेंडू फेकलेत. आता शेवटच्या चेंडूवर काय घडणार? चांगलं क्षेत्ररक्षण, एकाला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र थोडी रिस्क आहे. अंपायर कॉल थर्ड अंपायरकडे जातोय कारण थोडी रिस्की वाटतंय. 19-20 का फरक आहे. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आहे. चौकार होता आणि चौकारला अडकवलं म्हणजे तिथेच याचं 100% ज्या पद्धतीने मला वाटतं जनार्दन आहे तिथे, जनार्दनने चांगलं एफर्ट तिथे पाहायला मिळालं. आणि फिल्डिंग आणि चांगला थ्रो पण चांगला आणि कंट्रोल्ड म्हणजे कंट्रोल होता त्याच्यामध्ये. आणि असं क्षेत्ररक्षण झालं ना की कौतुक करावं असं वाटतं असं खेळाडूचं. 40+ असून सुद्धा या पद्धतीचं या स्टँडर्डचं आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली. आउट आहे. नक्कीच ही एक ओळख आहे मो संघाची. चांगली फिल्डिंग, चांगले कॅचेस घेतात आणि चांगली बॅटिंग सुद्धा करतात. चांगली बॉलिंग त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळं हा एक नावलौकिक नावारूपाला आलेला एक संघ आहे. त्याचप्रमाणे नाईट मॅचचे एक यशस्वी आयोजक सन्माननीय आदरणीय समीर शेठ पाटील यांचं इथं आगमन झालं आहे तर त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. तसेच दीपक शेठ शेळके पालीचे यांचंही इथं जे आगमन झालं आहे तर त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. त्याचप्रमाणे अविनाश शेठ पाटील नेरे गावचे यांचं इथं आगमन झालं, शुभ आगमन झालं तर त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. चला पुढील चेंडू जगदीश यांचं. आता मात्र शेवटचा चेंडू आपण पाहतोय. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी बॅट्समन समोर पाहतोय संतोष मस्करला. जगदीशने आतापर्यंत कंट्रोल गोलंदाजी केली. एक मोठा फटका नक्की खाला मात्र कंट्रोल करत होता. जनार्दनचं कौतुक केलं पाहिजे. मागच्या बॉलमध्ये जवळजवळ 3 धावा वाचवल्या. शेवटचा चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. अंपायर आमच्याकडे वळत आहेत, दर्शवत आहे अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती म्हणजे 63. आता मात्र या शेवटच्या बॉलला डॉक्टर साहेब जर मोठा फटका आला तर धावसंख्या चांगली पाहायला मिळेल. मात्र जगदीशचा विचार केला जरी मोठा फटका खाला ॲव्हरेज बॉलिंग टाकतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहतोय. चांगला टॅप केला. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. प्रकाश तिथे सज्ज. चांगली थ्रो आणि तिथे विनोद पाटे एक चांगला फील्ड यष्टीरक्षक आपण मानतो. आणि विनोद हा नेहमी क्रिकेटमध्ये सतर्क असतो आणि ती सतर्कता त्यांनी दाखवली नक्कीच. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 64 धावांचं टार्गेट 5 ओव्हरमध्ये. आपण जर पाहिलं सरासरी 12.3 किंवा 4चं रिक्वायर्ड रन रेट असेल. कशा पद्धतीने फलंदाजी होणार येणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये आपण पाहू. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल डॉक्टर साहेब, कशा पद्धतीचा हा खेळ झाला? नक्कीच चांगल्या पद्धती बॅटिंग झाली आहे. थँक्स प्रीतम पाटील आणि डॉक्टर गोपीनाथ पाटील. संदीप मस्कर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुकापूर 40+ अष्टपैलू क्रिकेटर आगमन झालेलं आहे. संदीप यावं आपण नाणेपैकी सारी लगेचच त्यांचे समवेत प्रभाकर शेठ केणी माजी ग्रामपंचायत सदस्य सुकापूर आपण नाणेपैकी सारी संपर्क साधावा. पडगे 40+ ते संगणक इथे उपस्थित आहेत. नाणेफेक करण्यासाठी आम्ही वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय रोहिदास पाटील यांना मी इथे आमंत्रित करणार आहोत. आताच व्यासपीठावर आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने नेरे गावातील एका प्रकाश जोतातील दमदार नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर भूमी इंडिया बिल्डर्स समीर शेठ पाटील नेरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत सुप्रसिद्ध 40+ क्रिकेटर कुस्ती पैलवान दीपक शेळके पाली, त्यांच्या समवेत अविनाश पाटील अष्टपैलू क्रिकेटर नेरे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. गडके साहेब, अविनाश पाटील कुस्ती पैलवान आहेत. लवशेर भोईर हा चला एक आमचे शांत स्वभावाचे क्रिकेटर अष्टपैलू क्रिकेटर संगनायक लव भोईर. महागुरु तुम्ही उल्लेख केला शांततेचं प्रतीक लव भोईर. नक्कीच 100% मी म्हणेन महाराष्ट्रामध्ये याच्यासारखा शांत खेळाडू अजिबात नाही भेटणार. नाही निश्चित. डॉक्टर साहेब बोला लव बद्दल काहीतरी 2 शब्द आपण बोला. नक्कीच एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस नक्कीच आहे. आणि शांततेचं प्रतीक जर म्हटलं तर थोडी मला पण शंका वाटते थोडीशी, कारण दोस्तीमध्ये सगळं चालतं. आणि कधी काळ्या रात्री जर त्याला आपण बोलावलं तर नक्की धावत येणारा माणूस आहे याची मी तुम्हाला शाश्वती देतोय. चला जयदास मात्र सुकापूर पाहतो आज 40+ क्रिकेटर आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे
पनवेल तालुका सरचिटणीस आहेत जयदास साहेब, आपण मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. आमचे मित्र संदीप मस्कर ज्यांना लागोपाठ 2 वेळा सुकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य होण्याचं भाग्य लाभलं, त्यांचं व्यासपीठावर इथे आगमन झालेलं आहे. 40+ प्रीतम या आपला लव भोईर आता ज्यांच्याबद्दल अतिशय चांगल्या प्रकारे स्तुती करण्यात आली. शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, एक शांततेचे प्रतीक म्हणून 40+ क्रिकेटर पडगे गावामध्ये ते ओळखले जातात. आमचे परम मित्र आहेत, खास जिवलग मित्र आहेत. चला संदीप याच्या बघा नाणेफेकीसाठी जयदास मात्रे या नाणेफेकी ते केली जाईल. गडगे साहेब, तुम्ही भुऱ्याचं भाषण कधी ऐकलं का? भुऱ्याचं भाषण आले भुऱ्या बघा, तर आपण नक्की भाषण ऐकायला लावू त्यांच्याकडे सुद्धा. चला ताबडतोब आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बघा नामदेव शेठ जमदाडे साहेबांवर किती प्रेम आहे. ते 40+ क्रिकेटर आहेत. त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. ला आताच उल्लेख केला प्रीतम पाटील आणि डॉक्टर गोपीनाथ पाटील सरांनी की एक सुगीचे दिवस आलेले आहेत. आज या वयात सुद्धा एकेकाली ज्यांनी अक्षरशः मैदान गाजवली. लाईव्ह प्रसारांचे खऱ्या अर्थाने लाईव्ह प्रसारण नसताना तो काल वेगळा होता. या सन्माननीय किशोर केनी मनपूर्वक स्वागत आहे. एक अष्टपैलू क्रिकेटर नाणेफेक केली जाईल. रोहिदास पाटील या माजी सरपंच वागडी यांना मी ते चला रोहिदास याचे रोहिदास दादा पाटील वागडी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, एकेकाली ज्यांना वागडी गावचे प्रथम नागरिक होण्याचं भाग्य लाभलं, अशा व्यक्तिमत्वाच्या शुभास्ते सुकापूर 40+ विपक्ष पडगे 40+. संजय मात्रे आपण पण येऊन बसायचंय. चला एका बाजूला शौर्य सुमित 11 पडगे विपक्ष 11 स्टार सुकापूर 40+ नाणेफेक. बघा लव भोईर याने हेड साठी ते पुकार दिलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल इथे सुकापूर 11 स्टार सुकापूर क्रिकेट संघाच्या बाजूने किशोर नाणेफेकी जिंकलेले आहे. निर्णय आता फक्त निर्णय. चला सामन्याकडे बोलूया. क्षेत्ररक्षकाने निर्णय स्वीकारलेला आहे. वलूया गोपीनाथ पाटील सर आणि प्रीतम पाटील यांच्याकडे. सामना 5 सेकंद असणार आहे. पहिल्या चेंडूवरती चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला. 2 धावा अगदी धावून काढलेले आहेत आणि धावसंख्येची 2. विनोद पाठे. डॉक्टर साहेब, आपण जर पाहिलं 40+चा जर विचार केला ना, तर 40+ एकाला 2 मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतो. त्यांना माहिती आहे जर स्कोर बोर्डला सर्वात फास्ट कोणता जर फटका हलवत असेल तर एकाला 2, 2ला 3. कारण मोठ्या फटका येऊन जर 2-3 बॉल डॉट झाले तर प्रेशर बिल्डअप होतो. मात्र स्कोर बोर्ड आणि जर पार्टनरशिप बिल्डअप करायची असेल तर एकेरी आणि दुहेरी या 2 याच्यामध्ये तुम्ही जास्त इंटरेस्टेड पाहिजे. चांगला फटका टॅप करण्याचा प्रयत्न टुवर्ड्स ऑन साईड. एकाला 2 मध्ये पुन्हा कन्वर्ट, थोडंसं फंबल झाला, लगेच एकाला 2 मध्ये कन्वर्ट केले. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 4. आपण जर विचार केला, एक सूचना आली आहे आयोजकांकडून, जी पेनल्टी टेंबोडे टीमला मिळाली आहे ती 1 ओव्हरच्या स्कोर नंतर त्या 3 रन्स आपण ऍड करणार मो संघासाठी. हा इथे सन्माननीय प्रभाकर शेठ केडी सुकापूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहे 40+ क्रिकेटर प्रभाकर दादा यावं व्यासपीठावर. नामदेव शेठ जमदाडे साहेबांच्या वतीने तुमचं स्वागत आहे. पुन्हा फुल्ल चेंडू आणि विनोद पाठ्याला तुम्ही अशी बॉलिंग कराल तर नक्कीच समजून घ्या भाषा माझी काय असेल ती. नक्कीच शंकुनाचा जर विचार केला आपण तर वारंवार चुकीचे बॉल टाकण्याचा प्रयत्न करतोय. शंकुनाची लाईन आणि लेंथ कंट्रोल्ड असते, पण तो काय एक्सपेरिमेंट करतोय आजचं त्याचं काय माइंडसेट आहे ते बघावं लागेल. कारण क्रिकेटमध्ये माइंडसेट खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटनी गेलात, तुमचं जर ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असेल तर तुमच्याकडून क्रिकेट पॉझिटिव्ह होतो आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं खूप गरजेचं आहे या स्टेजला. नक्कीच प्रतिम पाटील साहेब, शांत आणि संयमी खेळलात तर नक्की तुम्ही यश तुम्हाला प्राप्त होणारच आहे. पण जर तुम्ही जेवढ्या रागात याल तेवढा तुम्ही अपयशाकडे जाताय या क्रिकेटमध्ये तरी. आणि व्हेरिएशन म्हटलं तर व्हेरिएशन करताना सुद्धा तुमचा टप्प्यावरती नियंत्रण पाहिजे. टप्प्यावर नियंत्रण चुकलं आता हे चांगले फलंदाज आहेत, त्याच्यामुळं बॉल द्यायचा. बॉल आलाय. आपण जर पाहिलं तर थोडंसं आउटफील्ड खराब आहे तिकडे. व्यावसायिक आपण पाहतो वीडभट्टी तिथे आहेत आणि तिथे जर बॉल गेला तर थोडंसं पाण्याने भिजल्यामुळे बॉल चेंज करण्याची कॉल आला अंपायरांकडून. तर तिथे चेक करायचं, अंपायरांकडे बॉल दिलेला आहे ऑलरेडी, तुम्ही तिथे चेक करू शकता. विनोद सर, अतिशय चांगला खेळ आतापर्यंत चालला आहे. जर आपण मोह संघाचा विचार केला तर 3 चेंडूंमध्ये 8 धावसंख्या
ठोकून काढलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीचं स्टार्ट पाहिजे ते स्टार्ट मिळतं आहे. पण डिफेंड करत असताना गोलंदाजीचा जो लय आहे, तुमची गोलंदाजीची जर विचार आहे तर गोलंदाजांना खूप मोठी भूमिका इथं बजावावी लागते. आणि पहिल्या ओव्हरमध्ये खूप महत्त्वाचे, कारण तुम्ही पहिले बॉलर म्हणजे कोण असतो, जो या संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज म्हणजे तो म्हणजे शंकुनाथ गडगे. शंकुनाथने जर कमबॅक केला ना तर टेंबोडे टीमसाठी ती खूप चांगली गोष्ट असेल. चांगला फटका होता विनोद पाटीलच्या बॅटवरून निघालेला, लॉंगच्या दिशेने मारलेला चेंडू होता, तरी सुद्धा 2 धावा सहजगत्या पूर्ण करते विनोद पाटील आणि संतोष पाटील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं आपल्याला, चांगला ताळमेळ दोघांमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 10. म्हणजे डिफेन्सिव्ह मोडमध्ये न खेळता, म्हणजे अटॅक नाही होतं तर डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळलं पाहिजे. आणि डिफेन्सिव्ह मोडमध्ये जर 2-2 धावा येत असतील तर रिक्वायर्ड रन रेटला जर आपण विचार केला तर योग्यरित्या बॅटिंग होते. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर आपण 10 पाहतोय. चांगला चेंडू, चांगला कमबॅक, ही ओळख आहे शंकुनाथची. शंकुनाथकडे स्विंग आहे, तो बोटो फिरू शकतो, त्याच्याकडे स्लो आर्म बॉलिंग आहे, फास्ट आहे, रॅपिड टाकू शकतो. मी म्हटलं एक पर्वत पाठीमागे उभा आहे बघा, पर्वतासारखे अगदी खंबीर उभे आहेत. कोण आपले सूर्यकांत साहेब, सूर्यकांत मस्कर साहेब, पनवेल तालुका 40+ अध्यक्ष, त्यांनी किपिंगचे पण अध्यक्ष आहेत बघा. फटका, चांगला फटका आहे, मला वाटतं षटकार. आणि विनोद पाटीलच्या याच्यामध्ये ही कला कौशल्य जी आहे ही आपल्याला नेहमीच अशा जेव्हा चांगला जास्त स्कोअर असतो तेव्हा पाहायला मिळते. कमी स्कोअरला तो चांगला म्हणजे गॅप शॉट खेळतोय आणि संयमामध्ये खेळतो, पण ह्या वेळेला तो अगदी आतिषबाजी करतोय चौका षटकारांची. आणि नक्कीच ते करावं लागणार आहे, कारण की ह्या 65 धावा काढायच्या म्हटलं ह्या मैदानावरती तर फार कठीण आहेत आणि त्याप्रमाणे चाललंय मोह संघ. विनोद पाटीलचं कौतुक केलं पाहिजे. नेऱ्याची जी मॅच झाली, आपण समीर पाटील साहेबांना इथे पाहतो, नेऱ्याच्या कर्णधार आहेत संघाचे. त्यांच्या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने विनोद पाटीलने फलंदाजी केली होती, ज्या 3 मॅचेसमध्ये त्यांनी जो स्कोअर बिल्डअप केला, थोडं स्पीडअप करायचं आहे. टेंबोडे टीमला रिक्वेस्ट आहे, स्पीडअप करायचं आहे. 24 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज आहे अजून, आणि 3 रन ह्या ॲड होणार आहेत पॅनल्टीच्या, हेही लक्षात घ्यायचं आहे. तर धावफलकावर धावसंख्या होते 16 होती, आता 19 झाली, आता 20 पासून मोजली जाईल, तेही लक्षात घ्यायचं आहे. तर आता 20 पासून काउंट होणार. आता धावफळ आपण पाहतोय 24 चेंडू 46 धावांची गरज आहे. आपण विनोद पाटीलचं कौतुक करत होतो. पहिली सायकल ज्याने 50 ठोकून 40+चा प्लेअर, ज्याने नाईट मॅचमध्ये नेऱ्याच्या त्याने पहिली 50 ठोकली आणि त्या 50च्या अगेन्स्ट एक सायकल जिंकली होती, तोच फलंदाज आपण ट्रॅकवर पाहतोय, बॅटिंग ट्रॅकवर. मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय रमाकांत पाटीलला. एक शांत स्वभावाचं शिक्षक आहेत आणि अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व. मात्र गोलंदाजीकडे स्विंग आहे त्यांच्याकडे. पहिला चेंडू मिस टायमिंग, ब्रश केला बॉलला, थोडा फंबल झाला प्लेअर, 1-2 मध्ये एक कन्वर्ट केली, सॉरी, आणि 1 धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 20. काय म्हणणार डॉक्टर साहेब? नक्कीच एक चोरटी धाव घेतली बघा ह्या चेंडूवर सुद्धा. विनोद पाटील एक चाणक्य, चालाक, हुशार असा एक फलंदाज, एक खेळाडू आहे. त्यांनी अजिबात संधी सोडली नाही, ताबडतोब लगेच एक धाव घेतली ज्या चेंडूवर सुद्धा, जिथं धाव भेटू शकत नव्हती. आणि ही एक धाव खूप महत्वाची. जेव्हा तुम्ही चेस करताय ना तेव्हा शेवटच्या मोमेंटला ही एक धावाचं महत्त्व समजतो आपल्याला. पहिल्या चेंडूमध्ये 1 धावसंख्या आली, ब्रश केला होता बॉल, टायमिंग साधण्याचा प्रयत्न, अटॅक करत नाहीये, टॅपिंग क्रिकेट आहे. मात्र 1-2 मध्ये कन्वर्ट करण्याचा जास्त प्रयत्न होतोय. 1च धावांनी समाधान मानतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 21. आता मात्र रमाकांतचं कंट्रोल बॉलिंग आपण पाहतोय. जी लाईन आणि लेंथ कुठेतरी मिस केलं होतं शंकुनाथने, ते रमाकांत कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडूंमध्ये फक्त 2 धावसंख्या खर्च केली आहे. म्हणजे कंट्रोल्ड बॉलिंग, इकॉनॉमिकल बॉलिंग आपण रमाकांतच्या माध्यमातून नक्कीच. दुसरी गोष्ट म्हणजे जबाबदारी घेणं फार महत्त्वाचं असतं. ती जबाबदारी घेताना पाहतोय आपण विनोद पाटीलला बघा, त्यांनी 1 रन काढून स्वतः स्ट्राईक घेतली आणि थर्ड अंपायर जायचंय ऑन फील्ड डिसिजनसाठी. थर्ड अंपायरने फील्डवर जायचंय. कुठला त्याचा जो अंपायर आपण जायचंय, थर्ड अंपायरसाठी यायचंय. इथनं चेक करणार आहे, कंटिन्यू करायचंय आपण. तिसरं चेंडू घेऊन येतोय रमाकांत. समोर फलंदाज आपण पाहतोय संतोषला, ज्याने आतापर्यंत 1 धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. चांगला टॅप केलाय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र मिस टायमिंग आहे का. आणि आता मात्र काय घडलंय, कारण निवृत्ती भोईरचा जर विचार केला, एक ॲथलीट आहेत, नॅशनल लेवलला आपल्या पूर्ण महाराष्ट्राला प्रमोट केलेला प्लेअर आपण निवृत्ती भोईरला पाहतोय. कोणतंच मिस्टेक नाही,
मोठा विकेट, मोठा हादरा, संतोष बॅक टू पॅव्हिलियन. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न रमाकांतच्या माध्यमातून, जिथे पहिल्या बॉलमध्ये 1 धावा, दुसऱ्या बॉलला 1 दिली आणि तिसऱ्या बॉलला मात्र महत्त्वाचा विकेट प्राप्त केला आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रमाकांतच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. त्यामध्ये सुद्धा 1 धाव ती चोराटी काढलेली आहे विनोद पाठेंनी आणि धावसंख्या होते ती 21च. चांगला कमबॅक म्हणायला लागेल तो. आपण जर विचार केला ना तर जिथे रमाकांत 40+ शंकुनाथ जस्ट एंट्री झाला त्याच्याकडून चुकी घडली, पण एक्सपिरियन्स काय असतो ते मात्र रमाकांत दाखवतोय. एक्सपिरियन्स गोलंदाजी होतीये. 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावसंख्या खर्च केली आहे. महत्त्वाचा 1 विकेट मिळाला. प्रकाश म्हात्रे आता जातो स्ट्राईकला. प्रकाश म्हात्रे एक महत्त्वाचा घटक आपण म्हणू शकतो मोह संघाकडून, ज्याच्याकडे ऑलराऊंडर भूमिकेमध्ये खूप मोठी जबाबदारी असते. यानंतर जगदीश सुद्धा आहे. म्हणजे यांच्याकडे जो क्रिकेट आपण जर म्हटला, जर बॅटिंग लाईनअप म्हटली तर 6-7 प्लेयर चांगले आहेत आपण मोह संघाकडे. मिस टायमिंग आहे, मिस टायमिंग जजमेंट करण्याचा प्रयत्न. शरद भोईर चुकी करणार नाही आणि महत्वाचा झेल. प्रकाश मात्र बॅक टू पॅव्हिलियन. आता काय घडतंय, कमबॅक होतोय की काय, आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र रमाकांत कडून झाला. लगातार 2 विकेट मिळाले, हॅट्रिकच्या उमेटावर आहे आणि आता मात्र महत्वाचा गडी आता परततोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी जगदीश जाणार. काय म्हणाल? नक्कीच प्रथम पाटील साहेब, काय मगाशीच मी म्हटलं होतं, यश संयम पाहिजे. शांतपणे जर खेळ खेळत असेल तर यश नक्कीच मिळणार आहे. पण बघा आता यांनी तीच चुकी केली. जी संघाला जे खेळ पाहिजे ते तसा खेळ खेळला नाही आहे. यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला आणि चुकीचा शॉट खेळून तो बाद झाला. तर तेवढं जर प्लेसमेंट केलं असते यांनी, नक्कीच स्ट्राईक जर विनोद पाटील दिली असती तर तो नॉन स्ट्राईकला गेला असता. विनोद पाटीलनी काम केलं असतं. हे खूप महत्त्वाचं. जेव्हा नवीन फलंदाज जातो त्यांनी स्ट्राईक रोटेट करून जो सेट बॅट्समन आहे त्याला स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 2-3 बॉल खेळल्यानंतर जेव्हा तुमचं विजन क्लिअर होतो, जेव्हा तुम्ही नजर तुमची क्लिअर होते, त्यानंतर तुम्ही मोठे फटक्यांकडे जायला पाहिजे होतं. कारण महत्त्वाची विकेट होती, धावसंख्या मोठी उभारायची आहे, विकेटवर राहणं खूप गरजेचं आहे आणि पार्टनरशिप बिल्डअप खूप महत्त्वाची आहे. अशा स्टेजला रमाकांतचं कौतुक केलं पाहिजे. 4 चेंडू फेकलेत, 2 धावा दिल्यात, 2 विकेट गारद केलेत. मात्र आता स्ट्राईकला आपण पाहतोय जगदीश. जगदीश वारदुलीला आपण मी बॅटिंग पाहिली होती. खिडूपाडा संघाविरुद्ध अतिशय घातक फलंदाजी केली होती आणि मॅच जिंकवली होती. तो जगदीश स्ट्राईकला आहे. आता मात्र टायमिंग साधता येत नाहीये. मी मगाशी म्हटलं होतं रमाकांतकडे क्वालिटी आहे. चेंडू पडल्यानंतर स्विंग होतो. असलं तुम्ही तर स्विंग झालं. त्याने फसवलंय बघा ना, अक्षरशः फसवलं त्यानं. आणि का टायमिंग होत नाही, टायमिंग होत नसल्यामुळे एक्सपिरियन्स आहे डॉक्टर साहेब. एक्सपिरियन्स हेच महत्व आहे. मी मगाशी म्हटलं होतं रमाकांत स्वतःच्या एक्सपिरियन्सचा फायदा घेतो आणि मात्र विकेटच्या मागे आपण पाहतोय सूर्यकांत मस्कर, रणजित पाटील एक्सपिरियन्स प्लेअर आहे. शरद भोईर आता मात्र चांगलं टायमिंग साधलंय. जरी तुम्ही मला डॉट काढला, मी कमबॅक करू शकतो. माझ्यामध्ये ती क्षमता आहे, माझ्यामध्ये ताकद आहे. का मोह संघ मला मिडल ऑर्डरला ठेवतोय हे दाखवत असताना जगदीशच्या बॅटमधून येतो चौकार. धावसंख्या फलकावर आपण पाहतोय 25. तरीही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. वाकडी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व अब्बास भाई शेख यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत झील केबल नेटवर्कचे सर्व्हिस सर्वा आदरणीय सकाराम गायकर, उद्योजक नेरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि टायगर अर्थात गुल्ल्याबाई शेख क्रिकेटचा आनंद घेतात. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. गडगे साहेब, सन्माननीय पडगे क्रिकेट संघाचे 40+ क्रिकेटर आणि सुमित 11चे पुरस्कार ते सन्माननीय संतोष भोईर पडगे यांच्या वतीने स्पर्धेला 5000 रुपयाचं देणगी या स्वरूपात सहकार्य लाभल्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि लवशेठ भोईर 40+ चे क्रिकेटर, एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व पडगे, त्यांच्या वतीने ते 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर्स समीर दादा पाटील नेरे यांच्या वतीने 5000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल आपलं आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. नक्कीच गडगे साहेब. आता पांडुरंग गायकर जे सकाराम गायकर जे आहेत हे विद्यमान सदस्य तर आहेतच, शिवाय नेरे क्रिकेट संघाचे ते उपकर्णधार सुद्धा आहेत. नक्की त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. आपण जर पाहिलं 18 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे आणि पहिला चेंडू रॅपिड बॉल ज्याला म्हणतो अमित कडवच्या माध्यमातून काय चेंडू फेकलाय आणि लाईन आणि लेंथ कंट्रोल म्हणता येईल ज्या पद्धतीने त्यांनी फेकलाय विनोद समजू शकला नाही. आणि आता मात्र 17 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे. सरासरी जर पाहिली तर 12.5चं रिक्वायर्ड रन रेट आहे आणि त्या पद्धतीने बॅटिंग करावं लागेल. ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. कमबॅक अगेन आणि सेकंड हा डॉट बॉल आहे. जबरदस्त कमबॅक केल्याने यष्टीरक्षण पहा जबरदस्त पाहायला मिळतं आपल्याला
किती सुंदर यष्टिरक्षण करतात, अजिबात नाही चेंडू सोडत नाहीये. आणि हेच खरं फार महत्त्वाचं काम असतो यांचा वाटा असतो यष्टिरक्षकाचा, की खेळाडूला फुटवर्क करून देत नाही, त्याच्यामुळं धावा करण्यामध्ये फार कठीणाई येते. सुंदर फटका नक्कीच स्क्वेअर मारलेला चेंडू होता आणि चौकार कणकणीत फटका होता. विनोद पाटील तेवढा चाणक्य चलाक चतुर असा हुशार असा एक काय ज्याला म्हणतो मास्टर माइंड खेळाडू, त्याला आपण गोलंदाजी करणं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही. तरी सुद्धा 2 चेंडू त्यांनी काढले चांगले वेगवान अगदी रॅपिड चेंडू टाकून त्यांनी ते काढले. पण तिसऱ्या चेंडूवरती मात्र नक्कीच चांगला समाचार त्यांनी घेतला आणि चेंडू सीमारेषे पार पाठवला आणि खरोखर संघासाठी 4 धावांचं त्यांनी एक योगदान दिलेलं आहे. धावसंख्या होते या 3 चेंडूचं जर अनालिसिस केलं डॉक्टर साहेब, 3 चेंडूचं जर अनालिसिस केलं तर पहिलं 2 ओव्हर पिच होते, त्याच्यानंतर शॉर्ट पिचला कनेक्ट केलं, त्यांनी ओळखलंय आणि सरळ तो रोडचा लेग साईडला चांगला शॉट आपण पूल करण्याचा प्रयत्न केला होता. आणि या धावसंख्या खूप महत्त्वाच्या आहेत. चांगला चेंडू थोडासा मिस होत आहे, फंबलिंग होत आहे, 1 धाव तो सहजरित्या पूर्ण आणि एका धावाने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय त्या म्हणजेच 30. डॉक्टर साहेब विचार केला, अमितने ओळखलंय शॉर्ट चेंडू हा विनोद कनेक्ट करतोय, ओव्हर पिच टाकण्याचा प्रयत्न आहे, म्हणजे प्रयत्न करणं गरजेचं आहे, तुमचा विचार करणं गरजेचं आहे, तुम्ही ॲनालिसिस केलं पाहिजे, बॅट्समनचं फुटवर्क ओळखलं पाहिजे. अमित ते ओळखतंय. आत्तापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 5 धावसंख्या खर्च केली आहे आणि आता मात्र 5वा चेंडू टुवर्ड्स लेग साईड खेळण्याचा प्रयत्न, मात्र अंपायरने दर्शवला आऊट. आता मात्र मोठा विकेट आणि मोठा विकेट मिळाला आहे तो म्हणजे जगदीशच्या नावाचं जो घातक फलंदाज आहे तो बॅक टू पॅव्हिलियन. नक्कीच अगोदर या स्पर्धेला खूप उशीर झाला आहे, तब्बल 2.25 तास उशिरा ही स्पर्धा चालू झाली याच्या दिवसासाठी. त्यामुळं आपण अजिबात वेळ दौडू नका आणि सहकार्य करा, प्रत्येक संघाने सहकार्य करा. आपण जर पाहिलं चांगलं अमितची गोलंदाजी आतापर्यंत होते, 5 चेंडू फेकलेत, 5 धावसंख्या खर्च केले, महत्त्वाचा विकेट म्हणजे शंकुनाथने 16 धावसंख्या दिली. त्यानंतर टेंबोडे संघाचं कमबॅक चांगलं पाहायला मिळत होते. आता फलंदाजीसाठी जातोय तो म्हणजे जनार्दन पाटील, जो एक स्ट्रायकर बॉलर आहे, मात्र आता बॅटिंगला स्ट्राईक घेतोय. कशा पद्धतीने त्याने विचार केलाय, काय भूमिका कशी करायची आहे, नक्की त्याला आपण खेळाडू कक्षामध्ये पाहिलं असेल, विचार केला असेल आणि तशा पद्धतीने बॅटिंग झाली पाहिजे. चांगला चेंडू, चांगला कमबॅक, थोडासा फंबलिंग होत आहे, फास्ट आहे अमितचं आज, फास्ट पण आहे आणि फ्युरियस पण आहे, म्हणजेच थोडी गोलंदाजी चांगली होते, लाईन आणि लेंथ क्वालिटी बघायला मिळते, क्रिकेटिंग गोलंदाजी होते, इकॉनॉमिकल गोलंदाजी होते, फक्त 5 धावा खर्च केल्यात. नक्कीच. आणि पाठीमागं जी आपला स्लिपला जी फिल्डिंग करतायत खेळाडू, किती जबरदस्त चांगली फिल्डिंग करतात, जी बाद चेंडू सोडत नाहीये. नक्की तुम्ही चांगली फिल्डिंग कराल ना, तर तुम्ही जेवढा आतापासून सुद्धा 3 धावा वाचवल्या त्यांनी फिल्डिंग स्लिपला, त्याच्यामुळं नक्कीच ह्याचा जो फायदा होतो हा संघाला फायदा होत असतो. यश डिरेक्शन आपल्याला खूप चांगलं पाहायला मिळतंय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. अमितच्या माध्यमातून सुंदर कमबॅक केलं अमितनं. किती 5 धावा देत 1 विकेट काढली आणि चांगली महत्वाची विकेट काढली. बघा पाण्याची पूर्तता करायची, पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट चेतन केनी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय संतोष भोईर सुमित 11चे पुरस्कर्ते पडगे संतोषदादा या आपल्या यथोचित सन्मानित केलं जाईल. आपला सन्मान करण्यासाठी मी वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय रोहिदा सीताराम जमदाडे साहेब या मैदानाचे मालक आहेत. दादा या आपल्या शुभ हस्ते संतोष भोईर यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. या सीताराम जमदाडे साहेब ज्यांच्या परिवाराच्या माध्यमातून, जमदाडे परिवाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपल्याला हे मैदान उपलब्ध झालेलं आहे, स्वतःचं मैदान बघा. मग त्यामध्ये सन्माननीय कृष्णा शेठ जमदाडे साहेब असतील, आप्पादादा जमदाडे आमचे नामदेव शेठ जमदाडे आहे, त्याचबरोबर कृष्णा आमचे सन्माननीय कृष्णदादा जमदाडे अमित यांचे ते पिताश्री आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू सीताराम जमदाडे, संपूर्ण त्यांच्या परिवाराचा आम्ही आभार व्यक्त करू. चला या सीताराम दादा जमदाडे यांच्या शुभ हस्ते
शौर्य सुमित 11 क्रिकेट संघाचा एक आदर्श क्रिकेटर आणि सुमित या नावाने पडगे क्रिकेट संघ नेहमी अनेक स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त करत असतो आणि त्या संघाचे नेहमी पॅकर्सच्या भूमिकेत असणारे संतोष भोईर साहेब पडगे यांचा सन्मानित सीताराम शेठ जमदाडे साहेब यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. अविनाश पाटील या ढेरे आपला सन्मान केला जाईल यावं आपण. चला बोलूया पुन्हा एकदा सामन्याच्या कक्षमध्ये आमचे मित्र प्रीतम पाटील आणि डॉक्टर गोपीनाथ पाटील सरांकडे. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. सरासरी पाहिलं तर 17.5चा रिक्वायर रन रेट आहे आणि चांगलं कौतुक केलं पाहिजे टेंबोडे संघाच्या कर्णधाराचं. ज्या पद्धतीने रमाकांतनी पहिली ओव्हर हाताळली होती त्यानंतर त्याच्यावर जबाबदारी दिली आणि पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट चेंडू. काय कमबॅक आहे, कारण काय जबाबदारी आपल्यावर दिली आहे. डॉक्टर साहेब ज्या पद्धतीने क्वालिटी गोलंदाजी झाली, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हटलं जातं आणि ते बेस्ट टीचर काय, कारण तुमच्याकडे क्लास असेल ना तर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. हे कर्णधाराला माहिती होतं, जबाबदारी घेऊ शकतो, अनुभव आहे आणि पहिला चेंडू अनुभवाचा पाहायला मिळाला. कमबॅक करावा लागेल. आता मात्र रॅपिड थोडासा पुढे टाकला. अंपायर आमच्याकडे वळतायत, थोडासा आउट ऑफ लाईन बॉल जाणारा वाईड दर्शवला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑब्जेक्शन आलं, थर्ड अंपायर यायचंय आणि या वाईटनी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 32. आता रिक्वायर्ड रन रेट जर विचार केला तर थर्ड अंपायर इथनंच हे करणार आहेत. तर त्या पद्धतीने थोडंसं लक्ष द्यायचं. गोलंदाजावर आक्षेप आलेला आहे. चला लहू भुईर पडगे या आपला सन्मानित केलं जाईल. 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात आर्थिक सहकार्य आहे. संतोष भोईर यांनी सुद्धा 5,000 रुपयाचं सहकार्य केलेलं आहे. अंपायर थोडंसं थांबवायचं. आपण जर पाहिलं चांगलं खेळ रंगतोय आतापर्यंत. पहिला बॉल चांगला टाकला, त्याच्यानंतर एक स्क्वेअर बॉल आपण जर पाहिला, एक धाव खर्च केली. आता मात्र 17 बॉलमध्ये आपण जर सरासरी पाहिली तर 34 धावांची गरज आहे. पहिलं फेअर आहे, फेअर बॉल आहे आणि एक्स्ट्रा वाईडच्या माध्यमातून एक रन मिळाली. आपण जर पाहिलं तर 17 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे. 11 बॉल 33 धावांची गरज आहे. सॉरी, 11 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज आहे. चांगला टॅप केला, एक धाव तो सहजरित्या पूर्ण. विलासचं बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने विलासची ओळख आहे तशाच पद्धतीने क्षेत्ररक्षण विलासच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 बॉल आतापर्यंत चांगले मिळाले पाहायला मिळाले आणि 2 बॉलमध्ये फक्त 2 धावसंख्या खर्च केली आहे. एक अतिरिक्त आणि हे एक धाव. डॉक्टर साहेब क्वालिटी गोलंदाजी होते रमाकांतच्या माध्यमातून. चांगलं ज्या पद्धतीचं स्टेज गोलंदाजी हवी आहे तशाच पद्धती गोलंदाजी. मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड, सरळ बॉल जातोय आउट ऑफ पार्क आणि 6 धावाने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 39. आता मात्र जो ॲव्हरेज कव्हर करायचा होता तो या फटक्याने आलाय. विनोदला जबाबदारी घ्यावी लागेल. विनोद पाटे महत्वाचा घटक आहे. तो स्टँड करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याचा स्टँड मोह संघासाठी खूप फायदेशीर ठरेल. काय म्हणा? नक्कीच प्रताप पाटील साहेब, मी मागाशीच म्हटलं होतं की जबाबदारी घेतोय स्वतः विनोद पाठे. कधी धावत नाही, कधी थांबवतोय, कधी स्वतः धावत येऊन स्ट्राईकला जातोय. कारण का त्याला माहिती आहे त्याला स्वतःला उभा राहायचंय खेळपट्टीवरती मॅच जिंकायची असेल तर. कारण का चांगली गोलंदाजी होते. चेंडूची पूर्तता करायची आहे. तर एक ती जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. नक्कीच तेवढी चांगली सुंदर आपल्या गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु सुद्धा एखादा खराब चेंडूवरती त्या समाचार घेतोय आणि तेच करायचं आहे तुम्हाला की खराब चेंडू एखादा तरी 1-2 तरी पडणारच आहेत. त्या चेंडूचं तुम्हाला समाचार घेतं. बाकी चांगल्या चेंडूवरती तुम्ही प्लेसमेंट करा, दिशा दाखवा चेंडूला आणि धावसंख्या वाढवत राहा. एकेरी दुहेरी वाढवत राहा आणि खराब चेंडू भेटला तर तुम्ही नक्कीच त्याचा समाचार घ्या आणि अशा धावसंख्या वाढत जाणार आहेत. कोणत्या प्रकारचा रिस्क आणि धोका पत्करण्यात काय अर्थ नाहीये. मॅच बॉल आलेला आहे, लक्ष द्यायचं अंपायर. आता चला सन्माननीय लवशेठ भोईर पडगे 40+ क्रिकेट संघाचे शौर्य सुमित 11 पडगे क्रिकेट संघाचे संगणक की ज्यांच्या वतीने या स्पर्धेकरता 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचा यथोचित सन्मान स्पर्धेचे आमचे शिल्पकार
सन्माननीय माजी सरपंच वाकडी नामदेश्वर जमदाडे साहेबांच्या शुभास्ते सन्मानित केला जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चांगला चेंडू, सुंदर निर्धाव होता मला वाटतं, पण तू तरी सुद्धा एक चोरटी स्वरूपात एक धाव मिळते आणि धावसंख्या होती ती 40. बाईच्या माध्यमातून ही धाव आली. चेंडू चांगला होता, एस्ट्रक्चर समजू शकला नाही, मात्र बॅकअप चांगला होता मिन्नाथ भोईरचा. आपण पाहिलं ज्या पद्धतीने आता लहू भोईरचं कौतुक करत होतात. लहू भोईर एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याच्या माध्यमातून पडग्याचं क्रिकेट जर स्टार्ट करायचं असेल सीझनल तर ते लहू भोईरच्या माध्यमातून नेहमी होतं आणि ही क्वालिटी लहूची. नक्की ते लय मोठा खेळ आहे ते आपल्याला माहिती आहे पहिल्यापासून. आता मात्र आपण स्कोरबोर्ड पाहतोय 8 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. लाईन आणि लेंथ ओळखणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड झाला, लेंथ चेक करणं आहे. बॅटचं स्विंग खूप महत्त्वाचं आहे. बॅटचा फेस बॉलला कनेक्ट होणं गरजेचं आहे. मोठा मिडल करणं खूप गरजेचं आहे. टायमिंग साधणं गरजेचं आहे. टायमिंग साधता येत नाही. या बॉलला जर मोठा फटका आला तर मॅच रंगेल, मात्र इंटरेस्टेड नाही आहे रमाकांत पाटील. चांगलं चेंडू आणि चांगलं एस्ट्रक्शन. आपण सूर्यकांत मस्कर यांचं कौतुक केलं पाहिजे. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष आहेत, प्लस हे जर पूर्ण 40+ जो ही 50 टीम आज जर गोळा केल्या, 600 ते 700 खेळाडू रजिस्टर्ड आहेत पनवेल तालुका कमिटीला. या माणसाचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे आपण यासाठी. पाटील साहेब नक्कीच त्यांचं कौतुक करावं, त्याचप्रमाणे तुमचंही कौतुक करावं लागेल. कारण प्रत्येक स्पर्धे ठिकाणी तुम्ही अगदी आवर्जून असता आणि प्रत्येक संघाला तुमची खूप मोठी तुमची मदत होते. त्यामध्ये सुद्धा तुमचा मोठा सिंहाचा वाटा असतो. नक्कीच आमच्यात आपण जे पनवेल प्रीमियर लीग जी केली ती तुमच्यामुळेच पूर्णपणे सक्सेसफुल ठरली. सूर्यकांत मस्कर साहेब यांच्या सहकार्यामुळे सुद्धा आणि पूर्णपणे कमिटीच्या वतीनं जो सहकार्य मिळाला तो अगदी अफलातून सहकार्य मिळाला आहे. त्याच्यामुळं त्याच्या जोरावरती आपण पनवेल प्रीमियर लीग ही आपण सक्सेस त्यामध्ये झालेलो आहोत. नक्कीच आणि हे सर्वांचं आपलं योगदान होतं. मी ग्रामस्थ मंडळ नेरेचंही कौतुक करेन. त्यावेळेला काय खूप चांगलं सपोर्ट केलं आणि पनवेल तालुका 40+ला जे स्थान मिळालं आणि ते स्टेज भेटलं त्या प्लॅटफॉर्मवर चांगला परफॉर्मन्स 40+च्या माध्यमातून पाहायला मिळालं. 6 चेंडू 25 धावांची गरज आहे. महत्वाची ओव्हर आहे आणि मात्र गोलंदाजी ट्रॅकवर एक चांगला म्हणजे अभ्यासू गोलंदाज आपण पाहतो निवृत्ती भोईरला. कठीण हे लक्ष जो आहे 6 चेंडू आणि 25 कठीण आहे, पण अशक्य नाही. अशक्य नक्कीच नाहीये. क्रिकेटमध्ये कोणताच स्कोर हा अशक्य नाहीये. पडगे क्रिकेट इथे टेंबोडे क्रिकेट चांगल्या शुभेच्छा आलेल्या आहेत. मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिस, गोवर्धन शेठ पालेकर बडबली, प्रकाशदादा गडगे टेंबोडे, गोमादादा गडगे टेंबोडे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत स्पर्धेला. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. नक्कीच गोवर्धन पालेकर यांचं कौतुक केलं पाहिजे. एक चांगलं क्रिकेटर, त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या. धन्यवाद गोवर्धन पालेकर साहेब. आता मात्र पहिला चेंडू निवृत्तीचा टॅप केलाय. एक धाव तो सहजरित्या पूर्ण. थोडंसं बॉलनी टर्न केला. आउटफील्ड थोडंसं खराब आहे. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. ज्या गरजेचे ज्या वेळेला 2 धावा आहेत त्या 2 धावा आल्या. आता मात्र 5 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. पहिला चेंडू टॅप केला, स्ट्राईकला ठेवलं स्वतःला, रिस्क घेणार. विनोद पाटेचा जर विचार केलं त्याला माहिती आहे माझी जबाबदारी काय, मात्र निवृत्तीलाही तेवढंच माहिती आहे की मला काय करायचं आहे. 5 चेंडू 23 धावांची गरज. चांगलं टॅप केलं टुवर्ड्स लेग साईड आणि आता मात्र काय घडलंय हे चुकी कितपर्यंत माग ठरेल येणारा काळवेळ सांगेल. मात्र इथे चुकीला माफी नाहीये. या 4 धावा आल्या. 2 चेंडूंमध्ये 6 धावसंख्या पाहिल्या. 4 चेंडूंमध्ये समीकरण जर पाहिलं तर 19 आहे. काय म्हणाल डॉक्टर साहेब? नक्कीच 5 वर्षापूर्वीचा क्रिकेट पाहतोय आता सध्या मी 40+चा. कारण चेंडू तो निघून आणि प्लेअर तो पुढे धावत असा क्रिकेट पण आत्ता नाही. आत्ता खरोखर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला प्रत्येक संघाकडून. पण आता तो का थोडा घसरला पाहिजे मला वाटतं. आणि एक धाव आरोग्यासाठी. आता फिटनेस चांगली झाली आहे प्लेअरची आणि ही चुकी होता कामा नये या स्टेजला तरी नक्कीच नाही. निवृत्ती चांगला चेंडू टुवर्ड्स लेग साइड खेळण्याचा प्रयत्न त्याच डायरेक्शन्सला खेळतोय. पुन्हा चुकी घडते. पुन्हा चौकार. आता मात्र काय घडलंय क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय. मला थोडं संतोष मस्कर आहे आणि लगातार 2 चुकी. ऍक्शन रिप्ले झाला आणि या ऍक्शनला रिॲक्शन्स काय असतील टेंबोडे गावाचे हे मात्र येणारा काळवेळ सांगेल. मी सांगतो अरे काय 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 करतो तो एवढा असं असेल. नक्कीच अशा पद्धतीने रिॲक्शन्स नक्की असतील. कारण लाईव्हच्या माध्यमातून महिला वर्ग असेल किंवा आपण त्यांच्या गावातील असेल आणि असंच रिॲक्शन असेल आणि आगरी लोकांचं असं रिॲक्शन नाही आलं आपलं मग फायदा काय. मी पण स्वतः आगरी आणि त्यासोबत बऱ्याच काही गोष्टी पण आल्या असतील. तर नक्कीच 3 चेंडूंमध्ये धावसंख्या आपण पाहिल्या 10 खर्च केल्या. आता मात्र 3 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. विनोद पाटे
जमेची बाजू आहे, कारण स्टँड आहे आता पण क्रीजवर. 3 चेंडू 15 धावांची गरज. चांगला चेंडू मिस केलाय. सूर्यकांत मस्कर मिस नाही करणार. कमबॅक आहे. मी म्हटलं होतं निवृत्तीची क्वालिटी आहे. निवृत्ती कमबॅक करण्यामध्ये नेहमी यशस्वी होतो. फायटर आहे. फायटर हमेशा जीतता आहे असं म्हटलं जातं. ज्याची गरज होती, ज्या चेंडूची खुलट टप्प्यात चेंडूची गरज होती तो टाकला आणि विनोद पाटीलला फसवलं आणि चेंडू गेला निर्धाव. नक्कीच नक्कीच. आणि फायटर जीतताय मी म्हटलं होतं. याच्यावर 2 पंक्त्या नक्कीच बोलून दाखवेन. आता मात्र आपण पाहू 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. मॅच हातात आली आहे. चमत्कार घडेल का? मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. विलास पाटील चुकी करणार नाही. महत्वाचा फिल्डर आहे आणि महत्वाची भूमिकेत आहे आणि चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र मोठा कमबॅक. मी निवृत्तीबद्दल म्हटलं होतं की फायटर है, जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो मंजिले है, मंजिले है तो रास्ते है, रास्ते है तो फासले है, फासले है तो विश्वास है की फायटर हमेशा जीतता है. ती फायटर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय चांगली गोलंदाजी, तीक्ष्ण गोलंदाजी, परफेक्ट गोलंदाजी, लाईन आणि लेंथ कव्हर करणारी गोलंदाजी निवृत्तीच्या माध्यमातून. 1 चेंडू 15 धावांची गरज. चला अरुण कडव, अरुण फडके या आपण व्यासपीठावर तुमचं इथे स्वागत केलं जाणार आहे. संधी मिळाली. आता मॅच आहे तर मी वळतोय डॉक्टर गोपीनाथ पाटील सरांकडे. पूर्णपणे फक्त औपचारिकता बाकी होती आणि सामना एकेरी असं जिंकलेला तो टेंभुर्णी संघानं. टेंभुर्णी संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि मऊ संघाने सुद्धा इथशी सहभाग घेतला, त्याच्यामुळे त्या संघासुद्धा खूप खूप आभारी आहोत. हनुमान कडव या आपल्या सन्मानित केलं जाणार आहे. थँक्स गोपीनाथ पाटील सर आणि त्याचबरोबर आणि सन्माननीय पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक शेठ भोईर यांचं इथे आगमन झालेले त्यांच्या